नमस्कार, आस्वाद मनांचा आर्ट अँड क्राफ्टमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत। तर आज आहे आपला दिवस 32वा, ज्याच्यामध्ये आपण बघणार आहोत गेल्या व्हिडिओमध्ये ज्या पद्धतीने मी सांगितलं होतं की चेन स्टिच कशा पद्धतीने आपण लावू शकतो। आपले जे काही आरी वर्कची नीडल आहे तर त्या नीडलने सुद्धा आणि त्याचबरोबर नॉर्मल आपली जी काही सुई धागा आहे तर त्याने सुद्धा कशा पद्धतीने आपण लावू शकतो बिना आपल्या फेविक्रिल किंवा आपले जे काही ग्लू आहेत तर त्या ग्लूच्या हेल्पने कशा पद्धतीने लावायचा तर ते ह्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत। तर चला मग व्हिडिओला सुरुवात करूया। तोपर्यंत जे कोणी चॅनलवरती नवीन असाल लाईक शेअर सबस्क्राइब करायला विसरू नका। त्याचबरोबर आपला जो दुसरा चॅनल आहे आस्वाद मनांचा, जो की आपला फूड चॅनल आहे तर त्याही चॅनलला भेट द्यायला विसरू नका, जिथे आपण पारंपरिक अशा रेसिपीज दाखवतो। तर त्यासाठी त्याही चॅनलला नक्की भेट द्या। तर चला मग आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया। तर त्यासाठी मी इथे जी काही डायमंड चेन आहे तर ती चेन इथे कट करून घेतलेली आहे, जेवढी लेंथ मला हवी आहे तेवढ्या। आणि त्याचबरोबर अशा दोन प्रकारच्या मी ज्या काही चेन आहेत डायमंड चेन तर त्या मी इथे कट करून घेतलेल्या आहेत। तर त्या आता आपण एक आपली जी काही नॉर्मल नीडल आहे तर त्या नीडल आणि सुई धाग्याने आणि त्याचबरोबर आपलं जे काही आरी वर्कची नीडल आहे जी की मी इथे आपली 14 नंबरची जी काही नीडल आहे तर ती आपण इथे यूज करणार आहे। आणि तेही आपण साधा जो काही शिलाईचा धागा आहे तर त्याने कशा पद्धतीने स्टिच करायचा तर ते बघणार आहोत। हा व्हिडिओ बनवण्याचा एक हेतू म्हणजेच की बरेच जण आपली जी काही चेन आहे तर ती चेन फक्त आहे तर ती स्टिच करू शकतो, तर ती कशा पद्धतीने स्टिच करायची किंवा त्याच्याबरोबर काय काळजी घ्यायची हे सगळं काही आपण ह्या एका व्हिडिओमध्ये बघणार आहोत। तर चला सुरुवात करूया। आणि त्याचबरोबर हे का महत्त्वाचं आहे की आपण स्टिच केली पाहिजे हे बघा, ज्यावेळेस आपण एखाद्या कस्टमरला आपला ब्लाऊज त्यांचा ब्लाऊज बनवून देतो तर त्यावेळेस त्या कस्टमरची एक्सपेक्टेशन ही असते की आपलं वर्क जास्त दिवस टिकलं पाहिजे। तर त्यासाठी ज्यावेळेस तुम्ही हे स्टिच करता पहिल्या वॉशमध्ये कस्टमरची जी काही चेन आहे तर ती निघायला सुरुवात होते। तर त्यासाठी असं न झालं पाहिजे यासाठी आपण काय करणार आहे तर आपण ही जी काही चेन आहे तर ती जर का स्टिच करून दिली तर ती नक्कीच निघणार नाही। त्याचं लाईफ जे आहे तर ते एकदम व्यवस्थित जास्त वेळासाठी इथे सिक्युअर होतं। तर त्यासाठी आपण ही चेन स्टिच करून घ्यायची। तर सुरुवातीला काय करायचं, आपले जे काही धागा आहे तर त्याला इथे नॉट टाय करून घेतलेली आहे। त्याबरोबर आपलं जे काही सुई आहे तर आपली जी काही आरी नीडल आहे तर ती आरी नीडल आपण पास करून घेणार आहे। आपला जो काही थ्रेड आहे तर तो वरती उचलून घ्यायचा आहे। आता ह्या चेनमध्ये एक गोष्ट आहे ती म्हणजेच की याच्यामध्ये गॅप आहे। तर तुम्ही बघू शकता हा जो काही गॅप आहे तर त्या गॅपमधून आपल्याला जे काही स्टिचेस आहेत तर ते स्टिचेस आपल्याला त्याच्या मधल्या भागामधून आपल्याला करून घ्यायचे। तर त्यासाठी आपण जे काही आपला धागा आहे तर तो वरती काढून घ्यायचा आणि त्यानंतर इथे तुम्हाला जर का तुमची जी काही चेन आहे तर ती तुमच्याकडून हलती असं जर वाटत असेल तर तुम्ही तिला चिटकवून घेऊ शकता तात्पुरत्या स्वरूपामध्ये आणि त्यानंतर सुद्धा स्टिच करू शकता, जेणेकरून की तुम्हाला ती व्यवस्थित एका जागेवरती ज्या पद्धतीची डिझाईन आहे त्या पद्धतीच्या डिझाईनमध्ये सिक्युअर राहील यासाठी। तर आता इथून आपण आपलं जे काही नॉट आहे तर ती नॉट टाय करून घ्यायचे। त्यानंतर पुन्हा एकदा आपल्याला सेम जागेवरती आपली जी काही धागा आहे तर तो एकदम व्यवस्थित हे करून घ्यायचा, टाय करून घ्यायचा। त्यानंतर पुढच्या याच्यामधून आपली जी काही नीडल आहे तर ती व्यवस्थित आपल्याला इथून हे करून घ्यायची आणि त्यानंतर आपलं जे काही पुढचा जे भाग आहे त्याच्यामधून आपण हे पास करत जायचं। तर त्याच्यामधला जो काही गॅप आहे त्या गॅपमधून आपल्याला हे व्यवस्थित आपला जो काही मधला गॅप आहे त्या गॅपमधून आपल्याला हे व्यवस्थित इथून पास करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर अशाच नॉट आपल्याला देत राहायच्यात। त्यानंतर पुढच्या साईडला आता एक साईड जी आहे ती ह्या साईडला आपली जे काही धागा आहे तो एक साईडला येतो। त्यानंतर पुढचा जो असेल तो राईट साईडला आला तर त्याच्या पुढचा जो आहे तो लेफ्ट साईडला येतो। तर अशा पद्धतीने आपल्याला दोनदा व्यवस्थित स्टिच करून घ्यायचं आहे। तर इथे जर का तुम्हाला मॅचिंग तुमचा थ्रेड जर दिसून नाही द्यायचा आहे तर त्यासाठी तुम्ही ज्या पद्धतीने आपण आपला जो काही नायलॉन थ्रेड आहे तर तो नायलॉन थ्रेड वापरतो तशाच पद्धतीने तुम्ही इथे सुद्धा नक्की वापरा। कारण काय होतं की ज्या वेळेस आपण स्टिचिंग करतो तर त्या स्टिचेस एका साईडने व्यवस्थित दिसत नाही, तर त्यासाठी तुम्ही इथे ही जी काही टिप आहे तर ती यूज करू शकता। आणि याच्यामध्ये जर का तुम्हाला दोन्ही एकाच साईडने जर हवे असतील तर तुम्ही त्याच्यामधून डबल वेळा जे काही आपला थ्रेड आहे तर तो पास करून घेऊ शकता आणि दुसऱ्या साईडला पुन्हा तुम्ही जी काही आपली चेन स्टिच आहे ती कव्हर करून घेऊ शकता। जर तुम्ही
कलरफुल धागा जर किंवा शिलाईचा धागा जर वापरत असाल तर तुम्हाला हे गोष्ट करावी लागते. पण तेच जर का तुम्ही इथे नायलॉन थ्रेड वापरला तर नायलॉन थ्रेड कुठेही विजिबल होत नाही. तर त्यासाठी तुम्ही इथे नायलॉन थ्रेड नक्कीच वापरा. तर अशा पद्धतीने आपली जी काही चेन्स आपली डायमंड चेन आहे तर ती आपण इथे स्टिच करून घेतो. हे बघू शकता तुम्ही की ही कितीही ओढली तरी सुद्धा चेन आपली निघत नाही. तर त्यासाठी आपण ही व्यवस्थित स्टिच करून घेऊ शकतो. तर ही मी कंप्लीट करून घेते. त्यानंतर आपण बघूयात की आपली जी काही नॉर्मल थ्रेड आहे तर त्या नॉर्मल थ्रेडनी कशा पद्धतीने ही स्टिच करायची. तर आता तुम्ही बघू शकता की आपली ही जी काही चेन आहे तर ती इथपर्यंत आपली जी काही आहे तर ती स्टिच करून झालेली आहे. तर याच्यामध्ये ज्यांना कुणाला मी आधीच्या व्हिडिओमध्ये सुद्धा सांगितलं की आपले जे काही ऑनलाईन क्लासेस आहेत आरी वर्क संदर्भातले तर ते सुद्धा आपले ऑनलाईन क्लासेस अवेलेबल आहेत. ज्यांना कुणाला यूट्यूबवरती आपले जे काही वर्क्स आहेत तर ते समजत नाही आहेत तर ते नक्की जॉईन करू शकतात. तर त्याची फीसुद्धा एकदम रिझनेबल प्राईसमध्ये आहे. ज्याची बेसिकची फी आहे आपली 1000 रुपये फक्त घेतोय आपण. आणि त्याचबरोबर आपली जी काही ॲडव्हान्सची आहे तर ती 3000 रुपये आहे. तर त्या संदर्भामध्ये ज्यांना कुणाला चौकशी करायची असेल तर आपला जो काही डिस्क्रिप्शन बॉक्स आहे त्याच्यामध्ये आपण या संदर्भातली पूर्ण जी काही डिटेल आहे तर ती सुद्धा त्याच्यामध्ये टाकलेली आहे. त्याचबरोबर तुम्हाला कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे तर त्या कॉन्टॅक्ट नंबरवरती सुद्धा तुम्ही कॉल करू शकता. तर आता हे जे काही वर्क आहे तर हे आपण कंप्लीट करून घेतलं आहे. आता इथून पुढे आपण जे काही आपलं नॉर्मल थ्रेड आहे तर नॉर्मल सुई धाग्याच्या मदतीने आपण कशा पद्धतीने करू शकतो ते बघूयात. तर आता इथे जर आपल्याला एंड करायचा तर तो एंड कशा पद्धतीने करायचा तर आपण ज्या पद्धतीने आपली एंड नॉट देतो त्याच पद्धतीने आपल्याला एंड करायचं आहे. जे कोणी जर का कलरफुल थ्रेड वापरत असतील तर त्यांना ह्या साईडने जर का त्यांचं वर्क दिसत आहे तर त्यांना ह्या साईडने जर का वर्क हवं असेल तर त्यांनी सेम प्रोसिजर करायची. पण जर तुम्ही इनविजिबल म्हणजेच की आपले जे काही नायलॉन थ्रेड जर का तुम्ही यूज केलात तर तो कुठेही विजिबल होणार नाही. तर त्यासाठी नक्कीच तुम्ही नायलॉन थ्रेडचा वापर करू शकता जेणेकरून की तुम्हाला हे डबल काम करण्याची वेळ येणार नाही यासाठी. तर आता हे आपण एंड नॉट दिलेली आणि त्याचबरोबर आपलं हे वर्क कंप्लीट झालेलं आहे. आता आपण नॉर्मल सुई धाग्याच्या मदतीने कशा पद्धतीने करू शकतो ते बघूयात. तर आता आपले जे काही नॉर्मल सुई धागा आहे तर तो सुई धागा आणि नॉट आपली टाय करून घ्यायची आहे. आणि त्याचबरोबर आपण ज्या पद्धतीने पहिला जो आपला भाग आहे याच्यामधला डायमंड चेनमधला तर त्या पहिल्या भागातून आपला जो काही थ्रेड आहे तर तो एकदम व्यवस्थित त्याच्यामध्ये फसवून घ्यायचा. ज्यांना कुणाला आरी वर्कच्या निडलनी जमत नाहीये तर ते अशा पद्धतीने सुद्धा स्टिच करू शकतात. पण स्टिच करून दिलेलं कधीही चांगलं, कारण तुमची जी काही ब्लाऊजची जे काही डिझायनिंग आहे तर त्याच्यावरती कस्टमर पुढच्या वेळेस तुम्हाला ब्लाऊज द्यायचे की नाही याच्यावरती विचार करतात. तर त्यासाठी आपल्या ब्लाऊजची शेल्फ लाईफ पण चांगली राहिली पाहिजे, म्हणजे आपण जे काही वर्क केलं आहे त्याची. तर त्यासाठी या सगळ्या गोष्टींची काळजी घेणं गरजेचं आहे. तर त्यासाठी आपण चिटकवण्यापेक्षा जर का आपली जी काही चेन आहे तर ती आपण अशा पद्धतीने स्टिच करून देऊ शकतो. ज्या पद्धतीने आपण आपले जे काही नॉर्मल हे शिवतो, हात शिलाई करतो, त्याच पद्धतीने अगदी करायचं आहे. कुठेही तुमचा सुई धागा विजिबल होत नाही आहे, म्हणजे सुईचा जो काही आपला धागा आहे तर तो कुठेही विजिबल होत नाही आहे. तर त्यासाठी तर इथे तुम्ही जो काही आपला कोणताही कलरचा धागा जरी वापरला तर त्याचबरोबर तुम्ही जर का गोल्डनच थ्रेड वापरलात तर काहीच तुमचं हे दिसणार नाही वर्क केलेलं, किंवा तुम्ही शिवले अशा पद्धतीने दिसणार नाही. तर त्यासाठी फिनिशिंग पण तेवढं एकदम प्रॉपर आलं पाहिजे, म्हणजेच की आपला जो काही डायमंड चेन आहे तर त्याला एकदम खेटून आपले जे काही स्टिचेस आहेत तर ते स्टिचेस आले पाहिजेत, म्हणजेच आपला धागा कुठेही दिसणार नाही किंवा शिल्लक राहणार नाही यासाठी. तर अशा पद्धतीने आपले जे काही हे जे काही स्टिचेस आहेत तर ते कंप्लीट करून घ्यायचेत. आता बऱ्याच जणांना प्रश्न पडतो की आपले जे काही डायमंड आहेत तर ते डायमंड निघून जातात किंवा त्याची शाईन जाते, तर त्यासाठी काय करायचं. तर त्यासाठी काय करायचं तर आपली जी काही ट्रान्सपरंट नेल पेंट असते तर ती ट्रान्सपरंट नेल पेंट जी आहे तर ती आपण याच्यावरती लावू शकतो, जेणेकरून की आपले जे काही डायमंड आहेत तर त्यांची जी काही लाईफ आहे तर ती व्यवस्थित राहते, स्टिकी राहतात आणि त्याच्यातले डायमंड निघून जाऊ नयेत यासाठी मदत होते. आणि त्याचबरोबर त्याला एक चांगली शाईनसुद्धा येते. आणि कस्टमरने ब्लाऊज जरी धुतला तरी सुद्धा त्याच्यावरती जरी धूळ असेल तर ती धूळ निघून जाते आणि आपले डायमंड परत एकदा चमकत राहतात. तर त्यासाठी हे तुम्ही नक्की यूज करू शकता. तर अशा पद्धतीने आपली जी काही ट्रान्सपरंट नेल पेंट आहे त्याचा तुम्ही वापर करू शकता.
तर आजचा व्हिडिओ कसा वाटला कळवायला विसरू नका. लाईक शेअर सबस्क्राईब करा. चला मग पुन्हा भेटूयात पुढच्या भागामध्ये. तोपर्यंत धन्यवाद.